मला असं वाटतं की या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या काही दोन निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितरित्या झालेल्या आहे. परंतु काही कारणानं काही विधानसभा बरखास्त केल्यामुळं त्याच्यामध्ये गॅप पडला आणि त्यानंतर या निवडणुका वेगवेगळ्या व्हायला लागल्या. परंतु एकूणच देशाची आर्थिक स्थिती पाहता अशा प्रकारच्या निवडणुका या देशाला बार बार परवडणाऱ्या नाहीत. आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीने जगाच्या पाठीवर जेवढे काही देश आहेत त्या देशातल्या निवडणुकीचं अवलोकन केलं आणि कोणत्या देशामध्ये कशा पद्धतीच्या निवडणुका होतात या सगळ्यांचा अभ्यास करून एक रिपोर्ट तयार केला आणि त्यानंतर एक बिल तयार झालं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आणि आज लोकसभेमध्ये त्यावर चर्चा होणार आहे. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर पक्ष जे काही असतील आत्ता त्यातले मेजर पक्ष याला पाठिंबा देतील अशी आमची अपेक्षा आहे. कदाचित चर्चेनंतर हे बिल स्टँडिंग कमिटीकडे जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर पुढच्या अधिवेशनात कदाचित शिक्कामोर्तब होईल अशी आमची अपेक्षा आहे. सर हिंदी में जानना सुधीर मुनगंटीवार सर नाराज आहे, काय सांगाल? कुठेतरी त्यांचं भेट घेणार असल्याची चर्चा आहे. काल गडकरींची भेट. हे बघा, सुधीर भाऊ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, या राज्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं दायित्व त्यांनी यशस्वीपणानं सांभाळलेलं आहे आणि आता कदाचित पक्षानं त्यांच्यासाठी एक वेगळा विचार केला असेल. यापेक्षा एक वेगळी मोठी जबाबदारी पक्ष जर त्यांच्यावर देणार असेल तर त्यासाठी सुद्धा कदाचित त्यांना या मंत्रिमंडळात घेतलं नसेल. पण त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही याचा अर्थ सुधीर भाऊची उंची कमी होईल असं मला स्वतःला वाटत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तेव्हा पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते त्यांची नाराजी वगैरे काही असेल असं मला स्वतःला वाटत नाही. माझी त्यांची भेट झाली नाही. मी रात्रीच नागपूरला आलो. कदाचित आज त्यांची माझी भेट जर झाली योगायोगानं तर आम्ही चर्चा करू. पण तो सुधीर भाऊ नाराज होणाऱ्यापैकी कार्यकर्ते नाही आहेत. नाही, आता असं आहे की या विषयाची चर्चा प्रेससमोर होणार नाही. पक्षश्रेष्ठीशी चर्चा होईल त्यांची आणि सुधीर भाऊची. पण याविषयी मला स्वतःला काही माहिती नाही. नाराजी ही चर्चेचा विषय आहे. त्यांचं विधान आहे की जहा नहीं चैना वहा नहीं रहना. नाही, कवी आहेत ते. याच विषयावर अनेक वेळेस त्यांनी कविता केलेल्या आहेत आणि त्यांना का घेतलं नाही, कशामुळं त्यांना यावेळेस मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही हे फक्त अजितदादा सांगू शकतात. त्याच्यावर आम्ही बोलणं योग्य नाही. अजितदादांचा पक्ष सोडणार भुजबळ अशा पद्धतीचे बॅनरही काही ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळते आहे. कुठेतरी आक्रमक झाले. मी सांगितलं ना की राष्ट्रवादी पक्षाच्या या अंतर्गत विषयामध्ये आमच्यासारख्यानं प्रतिक्रिया देणं योग्य नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे, वन नेशन वन इलेक्शन का बिल आज लोकसभा में आने वाला है, क्या कहेंगे इस विषय को? ऐसा है कि मैं अभी बता चुका हूँ कि इस देश को जब स्वातंत्र्य मिला उसके बाद 2 चुनाव हुए. वो चुनाव साथ साथ होते थे. जो विधानसभा और लोकसभा का चुनाव साथ साथ होता था. और कुछ दिनों के बाद कुछ कारण से कुछ विधानसभाओं को बर्खास्त किया गया और उसके बाद 2 चुनाव अलग होना शुरू हुए. लेकिन इस देश में ऐसे दो बार चुनाव होना, 2 बार नहीं, अलग अलग हर साल चुनाव करना, एक तो राज्य की आर्थिक परिस्थिति के हिसाब से देश को नहीं इसका घाटा होता है. और इसलिए इस देश के प्रधानमंत्री ने रामनाथ जी कोविंद की अध्यक्षता में एक समिति बनाई थी. उस समिति ने दुनिया भर के सभी देशों का आकलन किया और देखा कि किस देश में कैसा चुनाव होता है. ये देखकर अभी एक रिपोर्ट बनी. वो रिपोर्ट उसका एक बिल बना, मंत्रिमंडल ने उसको मान्यता दी और इसके बाद आज वो चर्चा के लिए आएगा. हो सकता है स्टैंडिंग कमेटी के पास भेजेंगे और अगले लोकसभा के अधिवेशन में ये इसको मंजूरी मिलेगी. क्या कहेंगे जिस तरीके से नाराज चल रहे हैं सुधीर मुनगंटीवार, क्या कहेंगे इस विषय? मुझे ऐसा लगता है कि सुधीर जी बिल्कुल नाराज़ नहीं है. पार्टी के हमारे नेता है और उनको मानने वाला बहुत बड़ा वर्ग हमारे पार्टी में है. उन्होंने जो दायित्व उन पर दिया था वो अच्छी तरह से निभाया. उन्होंने पार्टी के अध्यक्ष रहे हुए और उनके बारे में पार्टी को और इससे अच्छा कुछ सोचना होगा, इसलिए उनको नहीं लिया होगा मंत्रिपरिषद. प्रदेशाध्यक्षपद नवीन निवडले जाणार आहे. आपणही त्या पदावर काम केलेलं आहे. काय वाटते, कोणाची वर्णी लागेल? अनेक नाव चर्चेत आहे. नाही, हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय
याविषयी आत्ताच काही विचार करण्याची गरज नाही, कारण बावनकुळेजी आत्ता प्रदेश अध्यक्ष आहेत. ते जरी मंत्री असले तरी ते अजून काही काळ या पदावर राहू शकतात, परंतु जेव्हा कधी ते या पदाला सोडतील त्यानंतर या विषयाची चर्चा करता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.